Dear friends, our next article is Mechanism of Aerobic Respiration. The aerobic respiration consists of four main steps like glycolysis, second acetylation or oxidative decarboxylation of pyruvic acid or link reaction. Third step is TCA cycle, and last step is electron transport system or electron transport chain. Aerobic respirationच्या मेकॅनिझम मध्ये फोर मेन स्टेप येतात: ग्लायकोलिसिस, ॲसिटिलेशन, TCA सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आपण सुरुवातीला स्टडी करूया फर्स्ट स्टेप ऑफ एरोबिक रिस्पिरेशन. Glycolysis. It is the first step of aerobic respiration. Glyco means glucose. And lysis means breakdown. या स्टेप मध्ये ग्लुकोजचं ब्रेकडाऊन 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड मध्ये होतं, त्यामुळं या स्टेपला ग्लायकोलायसिस म्हणायचं. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. The reactions of glycolysis takes place in cytoplasm or cytosol. Hence it is called as cytoplasmic respiration, core respiration. एकतर ही स्टेप सायटोप्लाझम मध्ये होते आणि या स्टेपला फ्री मॉलिक्युलर O2 लागत नाही, त्यामुळं ही स्टेप ॲरोबिक किंवा ॲनारोबिक ऑर्गॅनिझम मध्ये कॉमन आहे. So it is a common for aerobic and anaerobic organisms. कारण ही स्टेप सायटोप्लाझम मध्ये होते आणि सायटोप्लाझम सर्वांकडे असतो, सर्व सेलकडे सायटोप्लाझम आहे आणि फ्री मॉलिक्युलर O2 या स्टेपला लागत नाही. तर अशा प्रकारची ही ग्लायकोलायसिस ची प्रोसेस 3 जर्मन सायंटिस्टनी डिस्कवर केली. यमडन, मेयरहॉफ and Parnas. So reactions of glycolysis was discovered by 3 German scientists like Emden, Meyerhoff and Parnas. Hence it is called as EMP pathway. So it is a common pathway for aerobic and anaerobic respiration. It takes place in cytoplasm. Free molecular O2 is not required. And reactions are discovered by 3 German scientists like Emden, Meyerhoff and Parnas, hence called as EMP pathway. As the reactions takes place in cytoplasm or cytosol, it is called as cytoplasmic respiration, core respiration, etc.
Then reactions of this glycolysis. Reactions of glycolysis. या प्रोसेसमध्ये ग्लुकोज नावाच्या शुगरचं ब्रेकडाऊन होतं, म्हणून या प्रोसेसला ग्लायकोलायसिस नाव दिलेलं आहे. नाउ क्वेश्चन मे आस्क, which of the following acts as a most common substrate for respiration? तर कार्बोहायड्रेट आहे, पण कार्बोहायड्रेट मध्ये सर्वात कॉमन रेस्पिरेटरी सबस्ट्रेट कोण? तर ते रेस्पिरेटरी सबस्ट्रेट आहे ग्लुकोज. इट इज अ युनिव्हर्सल अँड इझिली अवेलेबल इन ऑल ऑर्गॅनिझम्स. त्यामुळे हे मोस्ट कॉमन रेस्पिरेटरी सबस्ट्रेट आहे. First step, glucose is converted into glucose 6-phosphate. काय झालं या प्रोसेसमध्ये? फॉस्फेट ऍड झाला. ग्लुकोजच्या 6th कार्बन ॲटमला एक फॉस्फेट जोडला, म्हणून तयार झाला ग्लुकोज 6-फॉस्फेट. ही जी रिॲक्शन आहे त्यामध्ये फॉस्फेट कोणी दिला? ATP gives phosphate and produces ADP. So this is a phosphorylation first. आणि जिथं कुठं फॉस्फेट ऍड होतो किंवा ATP तयार होतो त्या ठिकाणी ATP बनणार, ATP तयार होणार, वापरणार. या ठिकाणी एन्झाईम असतं कायनेज. मग सबस्ट्रेट प्रमाणे त्याला नाव ग्लुकोकायनेज म्हणा, हेक्झोकायनेज म्हणा. या एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये आणि Mg++ हा कोफॅक्टर त्यासाठी यूज केला जातो. नाउ ग्लुकोज 6-फॉस्फेट इज कन्वर्टेड इनटू फ्रक्टोज 6-फॉस्फेट. During this process, enzyme used is isomerase. Glucose 6-phosphate is converted into its isomer, mirror image, fructose 6-phosphate. कारण आणखी एक फॉस्फेट ऍड करायचा आहे आणि तो ग्लुकोजला जोडला जात नाही, म्हणून त्याचं कन्वर्जन फ्रक्टोज 6-फॉस्फेट मध्ये केलं जातं. देन फ्रक्टोज 6-phosphate undergo phosphorylation to produce fructose 1,6 di किंवा biphosphate. Here again phosphate is given by ATP and forms ADP in presence of Mg++ and enzyme kinase. फॉस्फोफ्रक्टोकायनेज सबस्ट्रेट प्रमाणे एन्झाईमची नावं दिलेली असतात. तर हे जे फॉस्फोफ्रक्टोकायनेज एन्झाईम आहे, इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाईम in glycolysis. It controls the rate of glycolysis. It controls the rate, speed of glycolysis, hence called as pacemaker of this step. It maintains the pace. It controls the rate of glycolysis. So this is the most important enzyme, phosphofructokinase.
या रिॲक्शनचा, या ग्लायकॉलिसिसचा स्पीड कंट्रोल करण्याचं काम फॉस्फोफ्रक्टोकायनेज हे एन्झाईम करतं आणि त्यामुळं त्याला पेसमेकर ऑफ धिस रिॲक्शन असं म्हटलेलं आहे. These all reactions are considered as preparatory reactions. These are preparatory reactions. या रिॲक्शन्स मध्ये ATP यूज केलेले आहेत. त्यानंतर फ्रक्टोज 1,6 डायफॉस्फेट हा जो 6 कार्बन कंपाउंड आहे, इट स्प्लिट्स इनटू 2-3 कार्बन कंपाउंड्स. इट अंडरगो क्लीवेज in presence of enzyme aldolase. क्लीवेज म्हणजे आहे त्याचे समान तुकडे करणे. एक पेपर आहे, तो पेपर, त्या पेपरचे 2 समान तुकडे करणं, पुन्हा त्याचे आणखी 2 समान तुकडे करणं, याला आपण म्हणतो क्लीवेज. So fructose 1,6 diphosphate or biphosphate undergo cleavage to produce one molecule of dihydroxyacetone phosphate, or simply it is considered as a DAP, and one molecule of 3-phosphoglyceraldehyde or PAGL. म्हणजे फ्रक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं स्प्लिटिंग होतं, क्लीवेज होतं, आल्डोलेजच्या प्रेझेन्समध्ये होतं, आणि एक ढाप आणि एक पागल तयार होतो. आता किती पागल तयार झालेले आहेत? एकच तयार झालेला आहे. लेटर ऑन ढाप अँड PgAl, these are also isomers of each other. So now one molecule of PgAl is present. Again DHAP is isomer of PgAl, so DHAP is converted into PgAl. In presence of isomerase enzyme to produce 2 molecules of PgAl. पूर्वीचा एक पागल होता आणि DHAPचं कन्वर्जन, ढापचं कन्वर्जन होऊन आणखी एक पागल बनला. म्हणजे आता किती पागल आहेत इथं? 2. So 2 molecules of PgAl are obtained. Then रिव्हर्सल ऑफ ग्लायकॉलिसिस, हे आपण C3 पाथवेला म्हटलेलं आहे. हे आपण C3 पाथवेला म्हटलेलं आहे, कारण रिॲक्शन याच्या रिव्हर्स होतात. नाउ 2 molecules of PgAl are converted into 2 molecules of 1,3 डाय किंवा बाय phosphoglyceric acid. During this step, hydrogens are released. आणि जिथं हायड्रोजन रिलीज होतात त्या ठिकाणी एन्झाईम असतं डिहायड्रोजिनेज. त्या ठिकाणी एन्झाईम आहे डिहायड्रोजिनेज. These hydrogens are accepted by NAD+, आणि इथून 2 हायड्रोजन रिलीज होतात आणि त्याचबरोबर 2 इलेक्ट्रॉन सुद्धा रिलीज होतात. त्यापैकी 2 इलेक्ट्रॉन आणि 1 हायड्रोजन
NAD+ बरोबर कंबाईन अगोदर होणार आणि त्यापासून बनणार 2 इलेक्ट्रॉन आणि 1 हायड्रोजन कंबाईन्स विथ NAD+ अँड फॉर्म्स NADH. आणि आणखी एक फ्री हायड्रोजन याच्याबरोबर जोडला जाईल NADH+H+. तर फोटोसिंथेसिस असो किंवा रेस्पिरेशन असो, या ठिकाणी आपण NADH2 लिहिण्याऐवजी NADH+H+ असं लिहितो. In this process, phosphate is added and H3PO4 acts as a phosphate donor. So this is a phosphorylation 3. Phosphorylation 1, phosphorylation 2 and phosphorylation 3. 3 स्टेप मध्ये फॉस्फेट ऍड होतो. फॉस्फोरिलेशनची प्रोसेस होते ग्लायकॉलिसिस मध्ये. क्वेश्चन विचारला जाईल. नाउ 2 molecules of 1,3-dipGA are converted into 2 molecules of 3-phosphoglyceric acid. In this reaction, phosphates are released. आणि फॉस्फेट जे रिलीज होतात ते ADP एक्सेप्ट करणार आणि बनणार 2 ATP. Mg++ कोफॅक्टर आणि एन्झाईम कोणतं? हे कायनेज. ATP molecules are synthesized. आता इथं ज्या स्टेप होणार आहे त्या स्टेप मध्ये आपण पैसा वसूल करतो. गेन ऑफ ATP ची प्रोसेस होते आणि गेन ऑफ ATP होत असल्यामुळं या प्रोसेसला आपण म्हणतो पे ऑफ प्रोसेस. पैसा वसूल प्रोसेस, पैसा वसूल फेज. त्यापैकी इथं 2 ATP जनरेट केले गेले, वसूल केले गेले. Now 2 molecules of 3-PGA are converted into 2 molecules of 2-phosphoglyceric acid. Here phosphate changes its position from 3rd carbon atom to 2nd carbon atom, and this is called as position isomerization. एन्झाईम या ठिकाणी यूज केलं जातं म्युटेज. Position isomerization. Now question may ask, in how many steps of glycolysis isomerization takes place? 1, 2 and 3. Again question may ask, in glycolysis in how many steps the reactions are irreversible? 3-PGA to 2-PGA, this is an irreversible reaction in glycolysis. Then 2 molecules of 2-PGA are converted into 2 molecules of phosphoenol pyruvic acid. 2 molecules तयार झाले याचे. 2 molecules तयार झाले याचे. During this process, water molecules are released. Dehydration takes place. Enzyme involved is enolase. इथं एन्झाईम कोणतं यूज केलं जातं? इनॉलेज. And in final step, 2 molecules of phosphoenol pyruvic acid are converted into 2 molecules of pyruvic acids.
molecules of pyruvic acids. या रिॲक्शन मध्ये फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड पासून पायरुव्हिक ऍसिड तयार होणार. यापूर्वी काय झालंय, 2PGA पासून फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड बनलंय, डिहायड्रेशन झालं Mg++ च्या प्रेझेन्स मध्ये. आणि इथं फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड पासून पायरुव्हिक ऍसिड बनलेले आहेत 2 मॉलिक्युल्स. आणि यामध्ये सुद्धा फॉस्फेट रिलीज होणार, 2 ADP यूज करणार, 2 ATP बनणार. आणि त्याचबरोबर इथं तसं तर दाखवलं जात नाही स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये, परंतु वॉटर मॉलिक्यूल यूज केले जातात या प्रोसेसमध्ये, हे फक्त माहीत असू द्या. पण स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये कुणीही दाखवत नाही. तर वॉटर मॉलिक्यूल रिलीज झाले, वॉटर मॉलिक्यूल यूज केले, नो लॉस नो गेन अशी सिच्युएशन इथं आपल्याला पाहायला मिळेल. सो इन फायनल स्टेप 2 molecules of PEP are converted into 2 molecules of pyruvic acid, a 3-carbon compound. इथं 2 ATP बनलेले आहेत. आणि इथं 2 ATP बनलेले आहेत. इथं डिफॉस्फोरिलेशन आणि इथं डिफॉस्फोरिलेशन म्हणजेच ATP जनरेशन फर्स्ट, ATP जनरेशन सेकंड. जे ATP ETS च्या मदतीशिवाय डायरेक्ट जनरेट होतात त्यांना आपण काय म्हणतो, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन. Substrate level phosphorylation. So 2 ATP and 2 ATP are generated directly without involvement of ETS. So these are ATP of substrate level phosphorylation. So from one glucose, that is a 6-carbon compound, splits into 2 molecules of 3-carbon compound pyruvic acid. आता ATP इथं बनतात, PEP पासून पायरुव्हिक ऍसिड बनताना ATP बनतात, म्हणजे एन्झाईम काय असणार आहे, कायनेज असणार आहे. सो इन ग्लायकोलायसिस 1 6-carbon compound splits into 2 3-carbon compounds pyruvic acid. एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 2 पायरुव्हिक ऍसिडचे मॉलिक्युल्स बनतात. दिस इज द ग्लायकोलायसिस. अगेन, ग्लुकोज इज इनिशियल सबस्ट्रेट ऑफ aerobic respiration. In first step, glucose is converted into glucose 6-phosphate. During this process, ATP gives phosphate and forms ADP in presence of Mg++ and enzyme kinase. This is a phosphorylation first. Then glucose 6-phosphate is converted into its isomer fructose 6-phosphate in presence of enzyme isomerase. In fructose 6-phosphate, again phosphate is added, which is given by ATP and forms ADP in presence of Mg++ and kinase to produce fructose 1,6-diphosphate. What is the meaning of 1 and 6? That means phosphate is attached to the first carbon atom and 6th carbon atom of fructose.
Then fructose 6 phosphate. All these reactions are called as preparatory reactions. Then fructose 1,6 diphosphate undergo cleavage or splits into one molecule of DAP, DHAP, dihydroxyacetone phosphate, and one molecule of PGAL, PAGAL. These two compounds are also isomers of each other. So fructose 1,6 diphosphate undergo cleavage in presence of aldolase to produce DAP and PAGAL. The DAP and PAGAL are also isomers of each other, so DAP is converted into one more PAGAL. So two molecules of PGAL are formed. Then two molecules of PGAL are converted into two molecules of 1,3-di or bi-phosphoglyceric acid. During this process, hydrogens are released which are accepted by NAD+, and during this process 2 electrons and 1 hydrogen is released, which is used in synthesis of NADH, and another free hydrogen, that is H+, in presence of enzyme dehydrogenase. Again, phosphorylation takes place in this process and phosphate donor is H3PO4. Then two molecules of 1,3-di-PGA are converted into two molecules of 3-phosphoglyceric acid. During this process, phosphates are given out which are accepted by 2-ADP and forms 2-ATP in presence of Mg++ and kinase. These reactions are payoff, paisa vasool phase. 2-ATP are generated here by substrate level phosphorylation. Then two molecules of 3-PGA are converted into two molecules of 2-PGA. During this process, phosphate changes its position from third carbon atom to second carbon atom. This is called as position isomerization, and enzyme used is mutase. Then two molecules of 2-phosphoglyceric acid undergo dehydration in presence of Mg++ and enzyme enolase. They are converted into phosphoenol pyruvic acid. Last, two molecules of phosphoenol pyruvic acid are converted into two molecules of pyruvic acid. During this step, phosphates are released which are accepted by 2-ADP and forms 2-ATP in presence of Mg++ and kinase enzyme. So finally, one glucose molecule splits into two molecules of 3-carbon compounds pyruvic acid. आता या प्रोसेस मध्ये एनर्जी आउटपुट काय आहे? 2 NADH तयार झालेले आहेत, पण 2 NADH चं ऑक्सिडेशन इथं होणार नाही, ते ETS मध्ये होणार आहे. 4 ATP बनलेले आहेत, पण त्यापैकी 2 ATP यूज केलेले आहेत. मग नेट गेन काय राहतो? नेट गेन 2 ATP. ग्लायकॉलिसिसचा नेट गेन 2 ATP. परंतु जर कंप्लीट ऑक्सिडेशन झालं
तर या 2 ATP बरोबर NADHचं ऑक्सिडेशन होऊन 6 ATP बनणार. त्यावेळी मात्र आउटपुट काय होणार आहे? 8 ATP. कंप्लीट ऑक्सिडेशन झालं तर. So this is about first step of aerobic respiration, glycolysis. Thank you very much.